गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी अमृत बंग निर्माणच्या वतीने आजच्या निर्मिती टॉक्सच्या पहिल्या सत्रात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. निर्माण हा डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग आणि श्री विवेक सावंत यांच्या प्रेरणेने आणि सर्च व एमकेसीएल या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चालवला जाणारा कार्यक्रम आहे. भारतातल्या वेगवेगळ्या युवांना सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत सजग करणं आणि त्यांच्यातून परिवर्तनशील नेतृत्व विकसित होईल यासाठी मदत करणं हा निर्माणचा उद्देश आहे. 2006 मध्ये निर्माणला सुरुवात झाली आणि आता गेल्या 16 वर्षात भारतातल्या 21 राज्यातनं 1600हून अधिक तरुण तरुणी या उपक्रमाचा भाग झाले आहेत. त्यांच्यातले सुमारे 500हून अधिक जण हे विविध प्रश्नांवर त्यांच्या परीने योगदान देत आहेत, पूर्णवेळ काम करतायत. या पार्श्वभूमीवर आज मला मनस्वी आनंद आहे एक नवीन उपक्रम निर्माणच्या वतीने सुरू होतोय त्याची अनाउन्समेंट करताना, आणि याचं नाव आहे निर्मिती टॉक्स, अ टॉक सिरीज बाय सोशल चेंज मेकर्स. आणि आमचा प्रयत्न याच्यामध्ये असा असणार आहे की निर्माण मधले तसंच निर्माण परिवाराशी संलग्न असं महाराष्ट्रातले, भारतातले इतर विविध जे चेंज मेकर्स आहेत, ज्यांनी कुठल्या तरी एखाद्या सामाजिक प्रश्नाचा खोलवर अभ्यास केलेला आहे, त्यावर काही कृती केलेली आहे, या माध्यमातून त्यांनी जी काही ज्ञान निर्मिती केली असेल किंवा कृतीतनं जी काही निर्मिती केली असेल ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्याशी संवाद करण्याची आपल्याला संधी मिळावी, हा निर्मिती टॉक्सच्या मागचा उद्देश आहे. नुकतीच 2022 ची सुरुवात झालेली आहे. आपण पहिल्याच महिन्यात आहोत, त्याच्या 22व्या तारखेला आहोत. आणि मला आनंद आहे की आज आपल्या निर्मिती टॉक्सची सुरुवात ही निर्माण 2 ची आमची मैत्रीण अमृता प्रधान हिच्यापासून होते. आम्ही प्रयत्न असा करू की याच्या पुढे देखील दर 2 महिन्यात एकदा कुठल्या ना कुठल्या तरी इंटरेस्टिंग रिसोर्स पर्सन सोबत हे संवाद मला आपण पुढे देखील चालवू. आजचा शुभारंभ अमृता सोबत होतोय आणि त्याचा जो विषय आहे पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ लार्ज डॅम्स, केस ऑफ प्राणहिता चवेला इंटरस्टेट प्रोजेक्ट, तर ही खूप आनंदाची बाब आहे. मला स्वतःला आठवतं अमृता ही 2008 पासूनची निर्माण मधली आमची सहप्रवासी आहे. तिने पुणे युनिव्हर्सिटीतनं बॅचलर्स केलं आर्किटेक्चर मध्ये. पुढे अहमदाबादची प्रतिष्ठित जी सीईपीटी युनिव्हर्सिटी आहे तिथनं तिने एमटेक केलं एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग मध्ये. आणि 2008 मध्ये अमृता नुकतीच एका एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सीमध्ये काम करत होती, पण अस्वस्थ होती. कारण बऱ्याचशा कंपन्यांमध्ये जसं घडतं की पर्यावरणाला एक केवळ कागदी पेपरवर्क आणि पूर्ण करायची तेवढीशी एक जागा म्हणून बघितलं जातं, तसा कदाचित तिथला तिचाही अनुभव होता. अँड दॅट वॉज समथिंग दॅट मेड हर रेस्टलेस. दॅट वॉज प्रॉब्ली समथिंग दॅट ऑल्सो ब्रॉट हर इन टच विथ निर्माण. पण आता 2008 पासून जवळजवळ गेली 14 वर्ष अमृता ही सामाजिक क्षेत्रात विशेषतः पर्यावरणाला फोकस धरून त्याच्यावर काम करते. एमकेसीएल, साऊथ एशिया नेटवर्क फॉर डॅम अँड रिव्हर प्लॅनिंग आणि आता एट्री अशा विविध संस्थांसोबत तिने काम केलेलं आहे. इम्पॅक्ट ऑफ डॅम्स, रिव्हर, वॉटर गव्हर्नन्स अँड एन्व्हायरमेंट इन जनरल या विषयांच्या बाबतीत. सध्या ती एट्रीमध्ये पीएचडी करते. आपल्याला माहिती आहे की बाहेर बऱ्याचदा पीएचडी करणाऱ्यांचा सुळसुळाट असतो आणि काही लोक हे काही दुसरं करायला नाही म्हणून, कधी कधी जॉब सिक्युरिटी लागेल म्हणून, कधी नावापुढे एक टायटल असेल तर पुढे नोकरीला अधिक काहीतरी सोय होईल म्हणून, अशा विविध कारणास्तव काही जण पीएचडी करत असतात. अमृता ही मात्र जे काही मोजके अपवाद आहेत त्यांच्यामधली आहे. आणि खरोखरच ज्या विषयाच्या तिला खोलात जायचं आहे त्याचा सखोल अभ्यास करता यावा आणि त्यातनं ज्ञान निर्मिती करता यावी या उद्देशाने तिने एट्रीमध्ये पीएचडीचा देखील निर्णय घेतला आणि आजपर्यंतच्या तिच्या कामाला पुढचे एक टोक आणावं म्हणून ती प्रयत्न करते. सध्या ती राहायला नागपूरला असते आणि प्राणहिता चवेला इंटरस्टेट प्रोजेक्ट जो आहे त्याचा अभ्यास हा तिचा एक सखोल अभ्यासाचा विषय आहे. आज आपण अमृताला विनंती केली आहे की तिचं या बाबतीतलं जे काही काम आहे ते आणि लार्ज डॅम्सची पॉलिटिकल इकॉनॉमी काय, त्यांचा नेमकं उगम का होतो, त्यांचा काय परिणाम पडतो वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल पॅरामीटर्सवर आणि लोकांच्या जीवनावर, हे तिने आपल्याला समजून सांगावं, आपल्याशी शेअर करावं अशी आपण आज त्याला विनंती केली आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं स्वरूप असं राहील की आपण आता लगेचच विलंब न करता अमृताच्या बोलण्याला सुरुवात करणार. तिचं एक प्रेझेंटेशन असेल, सोबत ती बोलेल आणि साधारणतः अर्धा तास हा संवाद ती आपल्यासोबत करेल. तो झाल्यानंतर आपण साधारणतः 20 मिनिटं ठेवलेले आहेत प्रश्नोत्तरीला, आणि म्हणून जे काही प्रश्न येतील ते आपण त्याच्या शेवटी घेऊ, त्याच्यामध्ये आपण प्रश्नोत्तरी नाही करणार. पण तुमच्या मनामध्ये जे कुठचे प्रश्न ती बोलताना येत असतील, मी विनंती करतो की सगळ्यांनी ते या झूमच्या चॅटबॉक्समध्ये टाईप करावे. अनेक जण आजचा हा कार्यक्रम आपल्या युट्यूब चॅनेलला निर्माण फॉर यूथला लाईव्ह बघतायत.
मी त्यांना ही विनंती करेन की तुम्ही तिथे देखील तुमचे प्रश्न टाईप करू शकता आणि मग माझी दुसरी सहकारी प्रेरणा की त्याच्यातले निवडक प्रश्न घेईल, ते वाचून दाखवेल आणि एकदा का अमृताचं बोलणं झालं की एकेका प्रश्नाला अमृता रिस्पॉन्ड करू शकते. 6:30ला बरोबर आपण आजचा हा कार्यक्रम संपवू. तर मी विनंती करतो सगळ्यांना की या कालावधीच्या दरम्यान आपले माईकचे कृपया म्यूट ठेवावे, ज्याद्वारे आपल्याला अडचण येणार नाही आणि आपले व्हिडिओज देखील बंद ठेवावे सो दॅट बँडविड्थचा प्रॉब्लेम येणार नाही. पण आपण अमृताचं मनापासून ऐकूया आणि जे प्रश्न असतील ते प्रश्न टाईप करूया. तर वन्स अगेन आय वेलकम यू ऑल फॉर दिस फर्स्ट एपिसोड ऑफ निर्मिती टॉक्स अँड अ हार्टफेल्ट gratitude to Amruta for accepting this invitation and being the first to open the innings. Over to you, Amruta. नमस्कार. माझा आवाज येतोय का ऐकून? छान ऐकू येतोय. ओके, ग्रेट. तर आपण आता सुरू करूया प्रेझेंटेशनला. दिसतंय का सगळ्यांना? येस. ओके, तर आजचा आपला विषय आहे पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ लार्ज डॅम्स, केस ऑफ प्राणहिता छेवेला इंटरस्टेट प्रोजेक्ट. तर थोडा कॉन्टेक्स्ट बघूयात. भारत आणि लार्ज डॅम्स यांचं कसं नातं आहे. हे फेमस जवाहरलाल नेहरूंचं वाक्य आहे की ते भाकरानगर डॅमला एक टेम्पल ऑफ रिसर्जंट इंडिया असं संबोधतात आणि आपल्याकडे ग्रीन रेव्होल्युशनचं किंवा फूड सिक्युरिटीचं बरंचसं श्रेय हे भाकरानगर डॅमला दिलं जातं. तर डॅम्स आणि फूड सिक्युरिटी हे नातं कसं एक्झॅक्टली अनफोल्ड झालेलं आहे. तर डॅम्स म्हणजे पावसाचं पाणी ते होल्ड करतात, दे होल्ड द मॉन्सून वॉटर आणि नॉन मॉन्सून मंथसाठी ते पाणी अवेलेबल त्यातून एक अश्युअर्ड प्रोडक्शन त्यातनं वाढतं आणि दॅट लीड्स टू फूड अँड वॉटर सिक्युरिटी असं हे एक ओव्हरऑल आर्ग्युमेंट आहे. ह्या आर्ग्युमेंटचे खूप पदर आहेत. त्या आर्ग्युमेंटच्या मागे खूप मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि ह्याचे रूट्स कुठेतरी कॉलोनियल ह्याच्यात सापडतात. म्हणजे आज आपल्याकडे जे इरिगेशन आणि आपल्याकडे जे इरिगेशन बद्दलचे कायदे, पाण्याबद्दलचे कायदे आहेत, त्या फ्रेमवर्कचे रूट्स हे कॉलोनियल टाइम्समध्ये सापडतात. आणि ह्या मागे कुठेतरी एखादं एम्पायर सेट करताना पाणी कंट्रोल करणं आणि त्या योगे त्या स्टेटचं एक्सपान्शन करणं किंवा आपल्या सत्तेचं एक्सपान्शन करणं हे कुठेतरी ह्याचं एक क्लोज रिलेशनशिप आहे. सो वॉटर कंट्रोल आणि इमर्जन्स ऑफ पॉवरफुल अँड ऑथॉरिटेरियन स्टेट हे खूप क्लोजली रिलेटेड आहे. आणि हे स्वातंत्र्याच्या आधी स्पेशली अमेरिका आणि जे अदर डेव्हलप कंट्रीज स्पेशली UK, तर यांच्या इन्फ्लुएन्समुळे खूप देशांनी म्हणजे भारतासारखा जो नवोदित स्वतंत्र झालेला देश होता त्यांनी आणि भारतासारख्या अनेक देशांनी डॅम्स हे एक डेव्हलपमेंटचं मॉडेल म्हणून स्वीकारलं आणि त्याच्या मागेही खूप वेगवेगळे लेयर्स आहेत. ते आता मी ह्याचे डिटेल्समध्ये जात नाही, पण कोणाला इंटरेस्ट असेल तर ते नक्की वाचा. पण स्वातंत्र्यानंतर आपण डॅम्स हा फूड सिक्युरिटीसाठी एक इनएव्हिटेबल गोष्ट किंवा इनएव्हिटेबल पर्याय म्हणून रादर पर्याय नाहीच, द ओनली इनएव्हिटेबल थिंग असं म्हणून स्वीकारलं. आणि तेव्हापासून जो आपला प्रवास सुरू झालाय तो आज आपण भारत हा जगातल्या 3ऱ्या क्रमांकाचा धरणं बांधणारा देश आहे. वी आर द 3rd लार्जेस्ट डॅम बिल्डिंग कंट्री ऑफ दिस वर्ल्ड आफ्टर चायना आणि USA. आज आपल्याकडे 5,000 पेक्षा जास्त मोठी धरणं आहेत. लार्ज डॅम म्हणजे काय, त्याचा एक खूप त्याचे इलॅबोरेट क्रायटेरिया आहेत आणि त्या क्रायटेरियनमध्ये बसणारी 5,000 पेक्षा जास्त मोठी धरणं आज आपल्याकडे आहेत. हा ग्राफ थोडासा दाखवतो की कसे आपल्याकडची धरणांची नंबर ऑफ डॅम्स कसे कसे वाढत गेले. तर जवळजवळ 2000 नंतर आपल्याकडे 5,000 पेक्षा जास्त धरणं आहेत आणि साधारण 1960 नंतर हे नंबर हा स्टीपली वाढायला लागला. आता हा इंटरेस्टिंग ग्राफ आहे एक. ह्याच्यात आपल्याला दिसतंय की डावीकडे त्यांनी दिलंय एक्सपेंडिचर ऑन मेजर अँड मीडियम प्रोजेक्ट्स. तर आपल्याला एक रिसेंट रिपोर्ट सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डचा असं सांगतो की भारताने 4,000 कोटी
रुपये खर्च केलेले आहेत मेजर आणि मीडियम डॅम्सवर. आणि वर्सेस आता आपण इरिगेशन किंवा इरिगेटेड एरियाच्या स्टॅटिस्टिक्स पाहिल्या तर हा जो मागचा निळा जो पट्टा दिसतोय किंवा निळा एरिया दिसतोय जो खूप एक्सपोनेन्शियली वाढलाय तो ऍक्च्युली ग्राउंड वॉटर ते एक्सपेंडिचर आहे. ही हिरवी लाईन जी दिसतीये ही पण एक्सपोनेन्शियली वाढलेली दिसतीये ऍट पार विथ एक्सपेंडिचर. ते ऍक्च्युली ग्राउंड वॉटर इरिगेटेड एरिया आहे. आणि केनाल इरिगेटेड एरिया जो आहे तो हा जो जांभळी लाईन दिसतीये तर तो आपल्याला असं दिसतं की 1990 नंतर तो ऍक्च्युली स्टॅग्नेट झालेला आहे. म्हणजे एकीकडे डॅम्सवरचं एक्सपेंडिचर मात्र एक्सपोनेन्शियली वाढलंय आणि डॅम्सनी इरिगेटेड एरिया मात्र कुठेतरी स्टॅग्नेट झालाय किंवा थोडासा 2000च्या आसपास कुठेतरी खाली आलाय असं दिसतं. तर हे एक खूपच इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स आहे की हाऊ डॅम्स आर ऍक्च्युली परफॉर्मिंग ऑन ग्राउंड इन इंडिया. तर आता हा आहे स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ लार्ज डॅम्सचा मॅप. महाराष्ट्र आपल्याला दिसतंय क्लिअरली इट स्टँडिंग आउट. जवळजवळ 36% जास्त मोठी धरणं भारतातली एकट्या महाराष्ट्रात आहे. आणि आज आपण जो केस स्टडी बघणार आहोत प्राणहिता चेवला प्रोजेक्ट, तो महाराष्ट्र आणि तेलंगणा ह्या 2 राज्यांचा इंटरस्टेट प्रोजेक्ट होता. तर तेलंगणा तुम्ही बघू शकता की तेलंगणा हे खूपच महाराष्ट्राच्या कंपॅरिझन मध्ये अजून धरणांच्या बाबतीत अनएक्सप्लोर्ड असं स्टेट आहे आणि नाव दे आर रिगरसली ट्राइंग टू एक्सप्लोर देअर ओन वॉटर पोटेन्शियल नवीन नवीन धरणं बांधण्यासाठी. तर डॅम्स हे नदी मधलं किंवा एकंदर नदीच्या लँडस्केप मधलं एक खूप जास्त मोठं इंटरव्हेन्शन नाही आणि त्याचे खूप लॉंग लास्टिंग लॉंग टर्म परिणाम असतात. तर ह्या परिणामांचा कुठेतरी विचार व्हावा आणि ह्या परिणामांसाठी कुठेतरी एक कॉशन कुठेतरी असावी म्हणून आपल्याकडे खूप इलॅबोरेट एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स प्रोसेस डॅम्स बाबत आहे. तर इकडे आपण बघूयात की सगळ्यात पहिल्यांदा राज्य सरकार जेव्हा डॅम्स प्रपोज करतं तेव्हा त्यांना एक प्रिलिमिनरी फिजिबिलिटी रिपोर्ट बनवायला लागतो. हा प्रिलिमिनरी फिजिबिलिटी रिपोर्ट हा एक मिनिएचर व्हर्जन असतं म्हणजे डिटेल फिजिबिलिटी रिपोर्टचं. तर ह्या PFR ला किंवा अप्रुव्हल लागतं सेंट्रल वॉटर कमिशनचं. त्यांनी हा PFR जे अप्रूव्ह केला त्यांना असं वाटलं की हे प्रोजेक्ट व्हायबल असू शकतं तर आणि तरच राज्य सरकार पुढे जाऊन डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट्स बनवतात. हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट एकदा बनला की त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा क्लिअरन्स जो आपल्याला लागतो तो आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज कडनंचा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. हा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाल्याशिवाय कुठलंही प्रोजेक्ट ऑन ग्राउंड सुरू करता येत नाही. आणि हा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळण्यासाठी जर तुमच्या धरणामुळे काही जंगल बुडत असेल तर तुम्हाला फॉरेस्ट क्लिअरन्स हाही घेणं मॅन्डेटरी आहे. तर फॉरेस्ट क्लिअरन्स आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे 2 मिळाल्याशिवाय कुठलंही प्रोजेक्ट धरणाचं ऑन ग्राउंड इट कॅनॉट टेक ऑफ. त्यानंतर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स प्रोसेसमध्येच एक पब्लिक कन्सल्टेशन हा एक भाग असतो की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा एक मोठा जो भाग आहे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स प्रोसेसचा हा तो त्याचा गाभा आहे. तर हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट जे लोक अफेक्ट होणार आहेत किंवा प्रोजेक्टमुळे जे विस्थापित होणार आहेत किंवा प्रोजेक्टच्या आजूबाजूला राहण्यामुळे आणि प्रोजेक्टचे इम्पॅक्ट ज्यांना भोगावे लागणार आहेत अशा लोकांबरोबर हा EIA रिपोर्ट शेअर करायचा असतो आणि त्यांचे कन्सर्न्स ऐकून घ्यायचे असतात. त्यांच्याबरोबर हे निगोशिएट करायचं असतं की हे प्रोजेक्ट अशा अशा पद्धतीने येणार आहे आणि हे इम्पॅक्ट आहेत आणि तुम्हाला आता ह्याच्यात काय अडचणी आहेत किंवा तुमच्यावर कुठे अन्याय तर होत नाही ना. तर हे सगळे बघून त्यांचे जे काही कन्सर्न्स आहेत ते ह्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा डिझाईनमध्ये फॅक्टर इन करायला लागतात. अकॉर्डिंगली आयदर प्रोजेक्टमध्ये किंवा प्रोजेक्टचा जो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट प्लॅन असतो त्याच्यामध्ये अकॉर्डिंगली चेंजेस करायला लागतात. आणि हा जो मॉडिफाईड DPR आहे तो पुन्हा सेंट्रल वॉटर कमिशनकडे सबमिट केला जातो. त्याला सेंट्रल वॉटर कमिशनच्या टेक्निकल ऍडवायझरीचा क्लिअरन्स लागतो की बुवा हे मॉडिफाय केलेलं प्रोजेक्ट ही टेक्निकली आणि फायनान्शियली एकदम साऊंड आहे आणि आता हे बांधायला हरकत नाही. आणि फायनली प्लॅनिंग कमिशनकडनं आता प्लॅनिंग कमिशन खासा झालंय पण प्लॅनिंग कमिशनकडनं त्याला इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स लागायचा. म्हणजे काही त्यातली अमाऊंट हे राज्य सरकार देईल काही सेंट्रल गव्हर्नमेंट देईल त्यांच्या प्लॅन्सच्या अकॉर्डिंगली आणि प्लॅन्सच्या अकॉर्डिंगली काही इरिगेशन टार्गेट्स पण असायचे. सो ही अशी एक प्रोसेस आहे. आणि त्यातल्या एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स रिक्वायरमेंट तर आपल्याकडे जो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्या अंडर 2006ची एक EIA नोटिफिकेशन आहे. अकॉर्डिंगली आपल्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स इरिगेशन प्रोजेक्ट्सला लागतो.
जर हे इरिगेशन प्रोजेक्ट 10,000पेक्षा जास्त हेक्टरवर त्याचा कमांड एरिया असला, म्हणजे पाणी शेतीला 10,000 हेक्टर पेक्षा जास्त एरियावर जाणार असलं, तर हा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं लागतो, आणि त्याच्यापेक्षा कमी असलं तर स्टेट गव्हर्नमेंटकडनं लागतो. आणि लाईक आय सेड, ऍज पर द फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट, जर या धरणामुळे काही जंगलांचा किंवा रिझर्व्ह फॉरेस्ट किंवा सँच्युरीजचा काही भाग बुडत असेल, तर तुम्हाला फॉरेस्ट क्लिअरन्स हा गरजेचा असतो. आणि विदाउट फॉरेस्ट क्लिअरन्स कुठलंही ऑन ग्राउंड काम तुम्हाला सुरू करता येत नाही. म्हणजे अगदी धरणासाठी कुठलीही जागा अक्वायर करता येत नाही, धरणासाठी रोड्स बांधता येत नाही, धरणाची भिंत बांधायला सुरू करता येत नाही, काहीच करता येत नाही. हे सगळे क्लिअरन्सेस आधी इन प्लेस लागतात, तरच तुम्ही इन थिअरी धरण बांधायला राज्य सरकार सुरू करू शकतं. आणि हे सगळं का आहे? कारण आपल्याकडे पर्यावरण मिनिस्ट्री किंवा हा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हा एकच एवढा मुद्दा आहे की जो विच विल एन्श्युअर और विच विल बॅलन्स द इम्पॅक्ट ऑफ द डॅम्स. नाहीतर आपल्याकडे खूप एक इलॅबोरेट स्ट्रक्चर आहे मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस, म्हणजे आता जलशक्ती मंत्रालय जे आहे त्याचं, किंवा त्याच्या अंडर काम करणाऱ्या टेक्निकल बॉडीज आहेत, जसं सेंट्रल वॉटर कमिशन आहे किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. सेंट्रल वॉटर कमिशनच्या अनेक टेक्निकल विंग्स आहेत, जसं पुण्याला CWPRS आहे. तर एक अतिशय मोठं ब्युरोक्रॅटिक आणि पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे जे धरणं प्रपोज करतात, इम्प्लिमेंट करतात, आणि ज्याचं कामच आहे धरणं प्रपोज करणं. विज फक्त एकच मिनिस्ट्री आपल्याकडे आहे आणि एकच ही क्लिअरन्स प्रोसेस आहे, ज्याच्यात त्याचे पर्यावरणीय परिणाम काय आहेत ते तपासले जातात, आणि ते काउंटर करण्यासाठी कॉशनरी प्रिन्सिपल म्हणून काही प्रोजेक्टमध्ये बदलही केले जाऊ शकतात. आणि म्हणून हा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स प्रोसेस पाळलं जाणं हे अगदी अगदी अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर भारतातली एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स प्रोसेस थोडीशी अशी आहे की पहिली स्टेज आहे स्क्रीनिंग, म्हणजे कुठल्या प्रोजेक्टला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स गरजेचा आहे आणि कुठल्याला नाही, ह्याचं हे स्क्रीनिंग इथे केलं जातं बेस्ड ऑन फॉर्म 1 नावाचा जो फॉर्मॅट आहे. ज्या प्रोजेक्ट्सना सेंट्रल मिनिस्ट्रीकडनं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागणार आहे, तर त्याचं स्कोपिंग EAC म्हणजे एक्सपर्ट अप्रेझल कमिटी म्हणून जी कमिटी आहे त्यांच्याकडनं केलं जातं. म्हणजे आता या धरणाचा समजा EIA कंडक्ट करायला लागणार आहे, तर त्या EIA मध्ये काय काय अपेक्षित आहे, काय काय केलं गेलंच पाहिजे, ह्याचा TOR ती EAC देते. आणि या स्टेजला जर त्यांना वाटलं की नाही, हे धरणाचा प्रपोजल खूपच अनफिजिबल आहे, तर या स्टेजला ते रिजेक्टही करू शकतात. त्याच्यानंतर जो TOR आपल्याला किंवा मॅन्डेट टर्म्स मिळालेले आहेत एक्सपर्ट अप्रेझल कमिटीकडनं, अकॉर्डिंगली त्या टर्म्सच्या अकॉर्डिंगली राज्य सरकार एक एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, ड्राफ्ट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करतो, आणि तो जसं मी मगाशी सांगितलं जनसुनवाईसाठी लोकांसमोर ठेवला जातो. आणि ह्यामध्ये 100% ट्रान्सपरन्सी अपेक्षित आहे. ह्याला खूप आपल्याकडे एलॅबोरेट नियम दिलेले आहेत की हे पब्लिक हिअरिंग कुठे कंडक्ट करायचं, ते कसं कंडक्ट करायचं, काय बोलणं अपेक्षित आहे, काय बोलणं अपेक्षित नाही, काय तिथे डिस्कस झालं पाहिजे, आणि कुठल्याही प्रकारचा दबाव तिथे लोकांवर येता कामा नये, असे खूप अनेक प्रकारचे नियम आहेत. त्यानंतर हे जे पब्लिक कन्सल्टेशन आहे ते ऑर्गनाइज बाय पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतं. ते पोल्युशन कंट्रोल बोर्डनी फॅसिलिटेट करणं अपेक्षित असतं. आणि ह्याचे प्रोसिडिंग्स जे आहेत ते अगदी मिनिट बाय मिनिट रेकॉर्ड करून अकॉर्डिंगली प्रोजेक्टमध्ये बदल करून फायनल प्रोजेक्टचा जो EIA, रिवाइज EIA आहे, तो पुन्हा एक्सपर्ट अप्रेझल कमिटीच्या समोर सादर केला जातो फॉर द फायनल अप्रेझल ऑफ द प्रोजेक्ट. आणि आता ही एक्सपर्ट अप्रेझल कमिटी हे प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेसला रेकमेंड करू शकते किंवा सांगू शकते की नाही, ह्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देता कामा नये. पण अल्टिमेटली जो क्लिअरन्स देतात ती आपली मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट हाच तो क्लिअरन्स ग्रांट करते. म्हणजे खूप रेअर केसेसमध्ये ते एक्सपर्ट अप्रेझल कमिटीचं न ऐकता, त्यांना वाटलं म्हणून ते ओव्हररूल करूनही तो क्लिअरन्स देऊ शकतात, आणि ऑफकोर्स रिजेक्टही करू शकतात. तर आता ह्याच्यात मी जे लालनी हायलाइट केलेलं आहे, म्हणजे एक्सपर्ट अप्रेझल कमिटीच्या ज्या मीटिंग्स होतात, पहिली जी मीटिंग होते ज्याच्यात स्कोपिंग डिस्कस केलं जातं, त्याच्यानंतर जनसुनवाई, आणि त्याच्यानंतर पुन्हा जी एक्सपर्ट अप्रेझलची मीटिंग होते ज्याच्यात फायनल अप्रेझल त्या प्रोजेक्टचं केलं जातं. हे 3च अशा विंडोज आहेत जिथे आयदर
अफेक्टेड लोक किंवा सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन जे त्या लोकांच्या बिहाफमध्ये बोलतायत, पर्यावरणाच्या बिहाफमध्ये बोलतायत, त्यांना ह्याच्यात बोलण्याचा चान्स आहे. बाकी कुठेही आपल्याकडे जेव्हा धरणं प्रपोज होतात आणि इम्प्लिमेंट होतात, कुठेही सामान्य जनतेला त्याच्याबाबत काही बोलण्याचा, स्टँड घेण्याचा कुठेही ऑफिशियल गव्हर्नन्समध्ये अशी जागा नाहीये, अशी प्लेस नाहीये. तर ह्या 3च अशा विंडोज आहेत. आणि ज्या मी आज जो केस स्टडी सांगणार आहे, तर तो मी पीएचडी सुरू करायच्या आधी साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल नावाची एक संस्था आहे, दिल्लीत त्याचं हेड ऑफिस आहे. तर ह्या 3 विंडोज कशा आपल्याला सक्षमपणे वापरता येतील आणि कसं ऑन ग्राउंड काय परिस्थिती आहे वर्सेस रिपोर्ट काय केले जात आहेत, ह्या डिस्क्रिपन्सीज कुठे आहेत, आणि एकंदर धरणाची प्रपोज होण्याची आणि बांधण्याची प्रोसेस ही न्याय्य व्हावी, पर्यावरणाच्या दृष्टीनेही ती सस्टेनेबल व्हावी, यासाठी स्टँडअप खूप टायरलेसली गेले अनेक वर्ष काम करते. आणि स्टँडअप बरोबर मी काम करत असताना मी केलेला हा केस स्टडी आता आज मी प्रेझेंट करणार आहे. आता पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे काय? तर पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे बेसिकली मराठीत अगदी साध्या शब्दात सांगायचं तर अर्थकारण आणि राजकारण यांची जी एक सरमिसळ होऊन जाते, म्हणजे पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा, हे जे हे आहे, आणि त्यानुसार मग सगळी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट एक ह्यामध्ये पण यांची सरमिसळ होऊन जाते. तर ह्या सगळ्याला मिळून पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हणतात. So, definition-wise, political economy refers to the distribution of political and economic power in a given society. ह्या 2 पॉवर्समुळे कसं वेगवेगळे प्रोजेक्ट्स किंवा डेव्हलपमेंटची ट्रॅजेक्टरी कशी यील्ड होते, त्याच्यावर कसा परिणाम होतो, ह्याचा अभ्यास म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमी. आणि सो बेसिकली इट इज द वे पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आर मर्ज्ड टुगेदर. आणि ह्याचा परिणाम सरळ सरळ नॅचरल किंवा पर्यावरणावर किंवा नॅचरल एन्व्हायरमेंटवर असा होतो की ह्या 2ची सरमिसळ होऊन पर्यावरणाचं किंवा नॅचरल रिसोर्सेसचं खूप ओव्हर एक्सप्लॉयटेशन होतं. आणि हा अक्रॉस सगळ्या देशांमध्ये हिस्टॉरिकल असा हा ट्रेंड आहे. आणि म्हणून पॉलिटिकल इकॉनॉमीचा अभ्यास महत्वाचा यासाठी आहे, जर तुम्हाला पर्यावरण ऱ्हासाचा, नॅचरल रिसोर्स डिग्रेडेशनचा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला पॉलिटिकल इकॉनॉमी शिकल्याशिवाय पर्याय नाही, कारण ह्या सगळ्याचे रूट्स अल्टिमेटली पॉलिटिकल इकॉनॉमी मध्ये कुठेतरी आहेत. आणि म्हणून हा महत्वाचा सब्जेक्ट आहे. तर धरण हा जसं मी मगाशी म्हटलं की शेती किंवा इरिगेशनसाठी धरण आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीसाठी इरिगेशन आणि फूड सिक्युरिटी अल्टिमेटली धरणं. तर म्हणून ह्या बॅकग्राऊंडवर इरिगेशन हे एक खूप स्ट्रॉंग इलेक्टोरल प्रॉमिस आहे की एखादा नेता जेव्हा उठून म्हणतो की मी तुमच्या शेतीसाठी पाणी आणून देईन, तेव्हा नॅचरली त्याचं वोट देण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यानंतर आपल्याकडे आपण महाराष्ट्राच्या सिंचन घोटाळा आता 2012 साली जो झाला एक्सपोज, तो आहे, किंवा हे खूप वेल एस्टॅब्लिश्ड आहे, किंवा डॅम्स आणि कॅनाल ह्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये पैशांच्या अफरातफरी होऊन अल्टिमेटली तो पैसा पुन्हा कुठेतरी निवडणुकींना फंड केला जातो, त्या फंडिंगसाठी वापरला जातो. तर हे, किंवा आपल्याकडे मी जसं म्हटलं की हायड्रोक्रेसी म्हणजे हायड्रॉलिक ब्युरोक्रेसी, म्हणजे त्याच्यात इरिगेशन डिपार्टमेंट झाली, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस झाली, एपेक्स टेक्निकल बॉडीज जशी सेंट्रल वॉटर कमिशन, तिच्या रिजनल विंग्स, हे सगळं हे एक खूप मोठं इलॅबोरेट स्ट्रक्चर आहे जे प्रपोज करतात आणि इम्प्लिमेंट करतात. त्याला टुगेदर दे आर कॉल्ड ॲज हायड्रोक्रेसी. आणि ह्या हायड्रोक्रेसीचा एक स्वतःचा पुश असतो, कारण त्यांना दिलेलं ते मॅन्डेट आहे आपल्या संविधानाने आणि त्यांचा तो अजेंडा आहे. सो त्यांच्याकडनं हा एक खूप मोठा पुश असतो धरणांसाठी. ऍज अगेन्स्ट त्याला काउंटर करायला आपल्याकडचा एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स हा खूप लेव्हलला वीक आहे. मुळात एक मिनिस्ट्री त्याच्या रिजनल ऑफिसेसमध्ये काही स्ट्रेंथ नाही, स्टाफ कमी, आणि मॉनिटरिंगसाठी त्यांच्याकडे काहीही चांगली मेकॅनिझम्स नाहीत की पर्यावरण क्लिअरन्स देताना ज्या काही अटी घातलेल्या आहेत त्या ऍक्च्युअली पाळल्या जात आहेत की नाही, मॉनिटर करायला आपल्याकडे कुठलीही सक्षम यंत्रणा नाही. आणि अल्टिमेटली आयर्न ट्रायंगल ऑफ पॉलिटिशियन्स, कॉन्ट्रॅक्टर्स आणि ब्युरोक्रॅट्स, तर ह्या तिघांचं जे एक नेक्सस आहे, तर अशी सगळं मिळून पुष्कळदा अनफिजिबल धरणांची प्रोजेक्ट्स पुढे रेटली जातात. तर आपला स्टडी जो आहे तो साधारण ह्या लाईन्सवर
मी तो प्रेझेंट करणार आहे की अशा पद्धतीने ते प्रोजेक्ट कसं पुढे रेटलं गेलं आणि तसं पुढे काय झालं. तर आपण आता हे प्रोजेक्ट डिटेल्स बघूयात. प्राणहिता चेवेला प्रोजेक्ट मी 2014 साली ऑक्टोबर मध्ये मी गडचिरोली भागात येणार होते, तेव्हा मी ह्या प्रोजेक्टला भेट देणार होते. आणि आम्हाला असं माहिती होतं स्टँडअप मध्ये की हे खूप जास्त मोठं प्रोजेक्ट, इंटरस्टेट प्रोजेक्ट प्रपोज्ड आहे आणि ते तेलंगणा बॉर्डर मध्ये कुठेतरी ऑनगोईंग आहे आणि जेव्हा की त्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स अजून मिळालेला नाहीये. तर काय होतं हे प्रोजेक्ट, तर 160,000 मिलियन क्युबिक फीट पाणी प्राणहिता नदी म्हणजे वर्धा नदी आणि वैनगंगा नदी, आपण पुढे तसा मॅप वगैरे बघूयात. पण प्राणहिता नदी ही वैनगंगा ही जी गोदावरीची ट्रिब्युटरी आहे आणि वर्धा ही जी गोदावरीची ट्रिब्युटरी आहे, त्यांचा संगम होऊन एक छोटा पॅच प्राणहिता नदी म्हणून एकत्रितपणे ती वाहते आणि मग ती गोदावरीमध्ये मिसळून जाते. तर ह्या प्राणहिता नदीमध्ये 90 दिवसांमध्ये 160 टीएमसी पाणी उचललं जाणार होतं आणि त्यातलं 124 टीएमसी वापरून 16,40,000 एकर्स एरिया 7 जिल्ह्यांमध्ये तेलंगणामधल्या इरिगेट केला जाणार होता. आणि हे पाणी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरलं जाणार होतं. याचा सबमर्जन्स जो होता तो 2000 हेक्टर होता अंदाजे, आणि त्याच्यातला 85% महाराष्ट्रामध्ये होता, ज्याच्या की अराउंड 1000 हेक्टरचं जंगल बुडणार होतं. तर सो हे प्रोजेक्ट असं होतं. आणि याची आपण आता पुढची स्लाइड बघूयात. सो हे आपण लोकेशन पाहिलं तर साधारण इथे हे महाराष्ट्राची हा टेल एंड येतो. इथे हे महाराष्ट्राच्या बॉर्डरवर धरण प्रपोज्ड होतं आणि त्याचा सबमर्जन्स 85% महाराष्ट्रात होता. व्हायला त्याचं पाणी हे अल्टिमेटली इथे चेवेल्ला नावाचं जे एक हैदराबाद जवळ एक तहसील आहे रंगारेड्डी डिस्ट्रिक्ट मधला, तिथे हे पाणी अल्टिमेटली नेलं जाणार होतं. आणि तुम्ही आता इथे बघू शकता ही जी ब्राऊन लाईन आहे ती गोदावरी आणि कृष्णा खोरं यांच्या मधली रिज लाईन आहे. म्हणजे तो ऍक्च्युली डोंगर आहे. म्हणजे गोदावरीतनं पाणी उचलायचं, त्याला अँटी ग्रॅव्हिटी पंप करायचं, उचलून डोंगराच्या म्हणजे रिच पर्यंत न्यायचं आणि कृष्णा बेसिन मध्ये टाकायचं, असा ह्या प्रोजेक्टचा प्लॅन होता. आणि त्याच्यामुळे जे लिफ्टिंग लागणार होतं, तर याच्यासाठी हे जे केनाल्स जे प्रपोज्ड आहेत की 1000 किलोमीटरचा केनाल आणि 210 जवळजवळ किलोमीटरचे टनेल्स, आणि शिवाय पॉवर रिक्वायरमेंट ऑफ 3466 मेगावॉट, म्हणजे तेव्हाची जी इन्स्टॉल्ड कपॅसिटी होती तेलंगणा स्टेटची, त्याच्या जवळजवळ 1/3 ही पॉवर रिक्वायरमेंट आहे. तर हे एवढे मॅमॉथ नंबर्स ह्याच्यासाठी आहेत कारण की हे पाणी अँटी ग्रॅव्हिटी उलट पंप करून कृष्णा बेसिन मध्ये आणलं जाणार होतं. आता ऑन पेपर या दोन जागांमधला उंचीतला फरक आहे 500 मीटर. पण तुम्ही जर खरं महाराष्ट्राच्या इरिगेशन ऑफिशियल्सशी जेव्हा मी बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा ऍक्च्युली फरक हा 1000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. म्हणजे 1000 किलोमीटर हे पाणी उलट पंप केलं जाणार होतं. आता ह्याचे पर्यावरणीय परिणाम पण खूप जास्त सिग्निफिकंट होते. ह्याचं कारण असं आहे की इथे चपराळा नावाच्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचा भाग ह्याच्यात बुडणार होता. आणि हा जो भाग आहे हा टायगर मुवमेंटच्या दृष्टीने अतिशय हे सगळे इम्पॉर्टंट कॉरिडॉर्स आहेत. आणि याच्याशिवाय अनेक आपल्याकडचा स्टेट जो ॲनिमल आहे शेकरू ज्याला म्हणतात, जायंट इंडियन स्क्विरल, ह्याचं ही चपराळा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी हे घर आहे आणि अनेक जंगलातले बाकी प्राणी पण हे आहेत. तर ह्या तुम्ही मॅपवर हे पाहिलं तर हा टायगर कनेक्टिव्हिटीचा मॅप आहे. हा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट नावाच्या संस्थेने तयार केलेला आहे. त्यांनी बेसिकली रोड्स मॅप केलेत. पण टायगर कनेक्टिव्हिटी हाय आणि लो आणि हे जे जांभळे डॉटेड दिसतात ते सगळे प्रोटेक्टेड एरियाज आहेत. तर जिथे हे धरण प्रपोज आहे तिथे तुम्ही बघू शकता की तिथे प्रोटेक्टेड एरियाज आहे आणि तो सगळा हाय टायगर कनेक्टिव्हिटीचा एरिया आहे. सो याचे पर्यावरणीय परिणाम पण खूप जास्त असणार होते. सो ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर मी ते प्रोजेक्ट बघायला जाणार होते. आणि सो व्हॉट ऑल डिड वी नो, तर
एकतर हे प्रोजेक्ट आधी एक्सपर्ट अप्रेझल कमिटीनी रिजेक्ट केलेलं होतं, कारण की त्या फॉर्म 1 मध्येही काही कंटेंट नव्हता आणि स्टेट गव्हर्नमेंटनी काहीही डिटेल्स दे वर नॉट एबल टू फर्निश, आणि त्याच्यामुळे यांनी ही फाईल क्लोज झालेली होती. त्याच्यानंतर 2009 मध्ये पुन्हा एकदा हे प्रोजेक्ट एक्सपर्ट अप्रेझल कमिटीला सादर केलं गेलेलं होतं आणि EIA-साठीचा TOR क्लिअरन्स मिळालेला होता. त्याच्यानंतर 2010 साली डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केला गेलेला होता, आणि कुठल्याही प्रकारचा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळायच्या आधीच 2011 साली जवळजवळ 21,000 पेक्षा जास्त कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी तेलंगणा सरकारने अवॉर्ड करून टाकली होती फॉर बिल्डिंग ऑफ कॅनाल. आणि डिसेंबर मध्ये ऑलरेडी 2,000 पेक्षा जास्त कोटी रुपये ऑलरेडी स्पेंड करून झालेले होते, जेव्हा की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स वॉज येट नॉट इन प्लेस. आणि 2012 साली नोव्हेंबरमध्ये हे प्रोजेक्ट इनॉग्रेट झालेलं होतं, म्हणजे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी ऑफिशियल त्याचं इनॉग्रेशन केलेलं होतं. आणि ऑक्टोबर 2014 मध्ये मी ते प्रोजेक्ट बघायला गेले. आता मी जेव्हा गेले तेव्हा त्या साईटवर मला असं दिसलं की तिथे काहीही नव्हतं. तिथे म्हणजे एकीकडे कॅनाल्स आर इन प्रोग्रेस, पण धरणाच्या साईटवर मात्र काहीही नाही. असं कुठेतरी हे विच वॉज व्हेरी शॉकिंग फॉर मी. फॉरेस्ट ऑफिशियल्सशी बोलले, अनेक इरिगेशन ऑफिशियल्सशी बोलले, तर फॉरेस्ट ऑफिशियल्सनी मला सांगितलं की नाही मॅडम, आमच्याकडे कुठलाही अजून हे आलेलं नाहीये ऑफिशियल ह्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट, तर आम्ही काही ह्याच्यात काही इन्व्हॉल्व नाही आहोत आणि आम्हाला काही माहिती नाहीये. इरिगेशन ऑफिशियल्सनी सांगितलं की हो, आम्हाला साधारण कल्पना आहे की तेलंगणा सरकारने काही कालवे वगैरे बांधायला सुरू केलंय, पण अजून काही डॅम हाईट किंवा काहीच ठरलेलं नाहीये, डॅमची जागा पण ठरलेली नाहीये, सो आम्ही तुम्हाला आता तरी काही माहिती देऊ शकत नाही, कारण की सगळंच ऑन पेपर आहे. सो बेसिकली इमॅजिन करा की एकीकडे 21,000 कोटी पेक्षा जास्त रुपयांची कॅनालची कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड झालेली आहे तेलंगणा स्टेटमध्ये, आणि महाराष्ट्रात धरणाचा मागमूसही नाहीये, ना धरणाची जागा ठरली आहे, ना धरणाची हाईट ठरली आहे. तर ही कुठेतरी खूप मोठी फॅलसी होती. मग तिकडनं आल्यावर मी थोडंसं बघायला सुरुवात केली, तर पब्लिक हिअरिंगचे रिपोर्ट्स तर होते, याचा अर्थ एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट झालेली आहे. मग जे धरणच अजून धरणाचा पत्ता नाही, धरणाच्या जागेचा पत्ता नाही, उंचीचा पत्ता नाही, तर हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट नक्की तयार केला कसा? आणि जेव्हा महाराष्ट्रातलं जंगल बुडत होतं आणि महाराष्ट्रातले फॉरेस्ट ऑफिशियल्स म्हणतात की आम्हाला याचं काही माहिती नाहीये, तर हा EIA रिपोर्ट नक्की तयार केला गेला कसा? तर हे कळू शकत नाही, कारण हा EIA रिपोर्ट काही पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल पण नाहीये. सो ही महाराष्ट्राच्या तुम्ही मॅपमध्ये पाहिलं तर ही साधारण ती धरणाची जागा होती, आणि ती तेलंगणा बॉर्डर वरून शिफ्ट करून आता अगदी महाराष्ट्रात त्यांनी आणलेली होती, म्हणजे 20 किलोमीटर अपस्ट्रीम शिफ्ट केलेली होती. त्यानंतर मी गेले मग या धरणाच्या ऍक्च्युअल जागेवर, म्हणजे हा वर्धा आणि वैनगंगा ह्या नद्यांचा संगम आहे, आणि हे जे इथे एक शिवणी नावाचं गाव आहे, तिथे जाऊन मी त्या लोकांशी बोलले की धरणाची परिस्थिती काय आहे. तर त्या लोकांनी मला सांगितलं की मॅडम, गेले 5 वर्ष इथे सर्व्हे केला जातोय, आंध्रातले किंवा तेलंगणातले ऑफिशियल्स येतात आणि सर्व्हे करून जातात. आम्ही काही विचारलं तर सांगतात की नाही नाही, अजून काही हे नाहीये, तुम्ही घाबरू नका, तुमचं गाव काही बुडणार नाही, आम्ही तुम्हाला खात्री देतो. मग हळूहळू या लोकांच्या लक्षात यायला लागलं की काहीतरी गडबड आहे, इथे आपल्याकडे धरण प्रपोज्ड आहे, म्हणजे आपलं गाव बुडणार आहे. मग या लोकांनी तहसीलदार, तलाठी, कलेक्टर ह्या सगळ्या लोकांना जाऊन जाऊन भेटणं, निवेदन देणं असं सुरू केलं, आणि त्यांना विचारलं की आम्हाला काहीतरी माहिती सांगा की आमचं गाव बुडणार आहे, नाही बुडणार आहे, धरण कुठे येणार आहे, कधी येणार आहे, आम्हाला विस्थापित होणार असेल तर आम्ही घडणार काय आहे नक्की, कारण त्यांना काहीच माहिती नव्हतं. पण त्यांना कोणीही यातलं उत्तर देत नव्हतं. कुठलाही ऑफिशियल त्यांना काही धड त्या प्रोजेक्ट बद्दल सांगायला तयार नव्हता. फक्त त्यांना एवढं सांगितलं जात होतं की आम्ही पूर्ण काळजी घेऊ, तुमचं गाव काही बुडणार नाही. पण गावकरी मला सांगत होते की मॅडम, पावसाळ्यातच गावापर्यंत पाणी येतं नदीचं, जर इथे धरणाची 50 मीटरपेक्षा जास्त भिंत बांधली तर आमचं गाव बुडणार नाही का, तुम्हीच सांगा म्हणून. तर ही अशी परिस्थिती होती तिथल्या गावातल्या लोकांची की त्यांना काहीही माहित नव्हतं, पूर्ण अंधारात ठेवलं गेलेलं होतं. आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स प्रोसेसचा गाभा हा आहे, किंवा पब्लिक कन्सल्टेशन त्यातलं जे आहे त्याचा गाभा हा आहे की प्रायर
फ्री आणि कन्सेंट हा ह्या प्रोजेक्टच्या या एन्व्हायरमेंट क्लिअरन्स प्रोसेसचा गाभा आहे. आणि त्या बॅकग्राऊंडवर आपण बघू शकतो की काय लेवलला अंधारात ठेवलं जात होतं ह्या सगळ्या लोकांना, आणि त्यांना कुठल्याही प्रकारची काहीही माहिती दिली जात नव्हती. तर एकीकडे हे आहे, दुसरीकडे ह्या प्रोजेक्ट बद्दल खूप सिरियस डाऊट्स हे रेज केले जात होते. एक तर 2000चा जो कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचा जो रिपोर्ट होता, जो आंध्र प्रदेश मधल्या जलयज्ञम नावाच्या मोठ्या इरिगेशन प्रोजेक्ट बद्दल होता, ज्याचा हे प्राणहिता चवेला प्रोजेक्ट वॉज अ पार्ट ऑफ जलयज्ञम. तर त्यामध्ये प्राणहिता चवेला प्रोजेक्ट हे खूप हायलाइट केलं गेलेलं होतं. कॅगचं म्हणणं असं होतं की हे प्रोजेक्ट वॉटर आणि पॉवर दोन्हीची अवेलेबिलिटी योग्य प्रकारे असेस न करता घाईघाईने प्रपोज केलेला आहे. आणि धरणाचा जो बेनिफिट टू कॉस्ट रेशिओ होता, जो एक की व्हेरिएबल असतो की धरण फिजिबल आहे की नाही हे ठरवायला, तो मॅनिप्युलेट केला गेलेला होतो. म्हणजे जर सेंट्रल वॉटर कमिशनच्या गाईडलाईन्स ऍक्च्युली फॉलो केल्या तर तो कॅल्क्युलेट केला गेल्यापेक्षा बराचसा कमी भरतो. म्हणजे 1.43 असा कॅल्क्युलेट केला गेलेला होतो, जेव्हा की 1.5 हा एक थ्रेशोल्ड आहे की जर बेनिफिट टू कॉस्ट रेशिओ 1.5 पेक्षा जास्त असेल तर ते धरण प्रोजेक्ट फिजिबल मानलं जातं. पण जर योग्य प्रकारे याचा बेनिफिट टू कॉस्ट रेशिओ कॅल्क्युलेट केला तर तो 9.7 एवढा कमी भरत होता, असं कॅगचं म्हणणं होतं. आणि ओव्हरलॅप ऑफ फयाकट म्हणजे कमांड एरिया जो ह्या प्रोजेक्टमध्ये प्रपोज होता, म्हणजे जिथे जिथे या धरणांचं पाणी जाणार होतं, तर त्यातले बरेचसे भाग ऑलरेडी कुठल्या तरी दुसऱ्या धरणाच्या इरिगेशन अंडर येत होते. असा हा ओव्हरलॅप पण खूप होता. आणि 2015 सालची स्टँडिंग कमिटी ऑफ वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्री जी आहे, तर त्यांनी खूप कॅटेगोरिकली सांगितलं होतं की ह्या प्रोजेक्टमध्ये खूप जास्त लेवलचे डिझाईन फॉल्ट्स आहेत. आणि त्यांनी ऍक्च्युली राज्य सरकारला सांगितलं होतं की यू हॅव टू रिडिझाईन दिस प्रोजेक्ट आणि ह्यातले फॉल्ट्स काढून तुम्ही पुन्हा हा प्रोजेक्ट आमच्याकडे सबमिट करा. सो आम्ही स्टँडअप मध्ये आम्ही खूप क्लोजली या प्रोजेक्टवर लक्ष ठेवून होतो. आणि डिसेंबर 2015च्या सुमारास मीडियामधनं अशी कुणकुण लागली की आता हे सगळं प्रोजेक्ट अख्खच्या अख्खं रिइंजिनियर केलं जात आहे. म्हणून आम्ही पाहिलं की काय बुवा नक्की रिइंजिनियर करतायत. तर ते पुन्हा एक्सपर्ट अप्रेझल कमिटीकडे सादर होणार होतं आणि त्याचा स्कोप त्यांनी पूर्णपणे चेंज करून टाकलेला होता. म्हणजे जे ओरिजिनल प्रोजेक्टमध्ये जे 160 टीएमसी पाणी वापरणार होते ते अगदी त्यांनी आता 20 टीएमसी वर आणून ठेवलं होतं. आणि एक सॉरी हे हा इथला आकडा चुकलेला आहे. आणि 7 डिस्ट्रिक्टमध्ये जे इरिगेशन होणार होतं त्याच्याऐवजी आता एकाच डिस्ट्रिक्टमध्ये इरिगेशन होणार होतं. सो वी वर ऍक्च्युली शॉक की एवढं असं काय झालं किंवा एवढ्या ह्या प्रोजेक्टला चा स्कोप एवढा कमी कसा काय केला गेला. तर त्याच्यानंतर आम्हाला कळलं की ह्या प्रोजेक्टचा स्कोप कमी करून, कारण हे कुठल्याच लेवलला पुढे जात नव्हतं. एकतर महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये ह्याच्यावर धरणाच्या हाईटवर कुठल्याही एकवाक्यता होत नव्हती. कारण क्लिअरली महाराष्ट्रात यातला काही म्हणजे सबमर्जन्स बेअर करून महाराष्ट्रात मिळण्यासारखं काहीच नव्हतं. सगळं पाणी अल्टिमेटली तेलंगणाला जाणार होतं. आणि त्याही लेवलला हे अडलं होतं. सेंट्रल वॉटर कमिशननी सांगितलं होतं की हे काय फिजिबल नाही, तुम्हाला रिडिझाईन करायला लागेल म्हणून. आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सही मिळत नव्हता. सो तेलंगणा सरकारने असं केलं की हे प्रोजेक्टला अगदी डाऊन प्ले करायचं आणि आणखीन एक प्रोजेक्ट जे फक्त आणि फक्त तेलंगणाच्या बॉर्डरमध्ये आहे असं एक अजून जायंट प्रोजेक्ट प्रपोज करायचं. आणि दॅट वॉज मेडीगड्डा कालेश्वरम प्रोजेक्ट. आता ह्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की 3 बराजेस त्यांनी प्रपोज केले होते. एक मेडीगड्डा बराज, त्याची स्टोरेज कॅपॅसिटी होती 16 टीएमसी ऑफ वॉटर. त्याच्यानंतर अण्णाराम बराज आणि संदिल्ला बराज. म्हणजे एक प्राणहिता चवेला प्रोजेक्ट त्याचा स्कोप कमी करायचा आणि ऍडिशनल 3 धरणं तेलंगणा बॉर्डरमध्ये प्रपोज करायची, असं एक कुठेतरी ते झालेलं होतं. आणि याचं कारण असं दिलं गेलेलं होतं की पुरेसं वॉटर काही अवेलेबल नाहीये प्राणहिता चवेला प्रोजेक्टसाठी. आणि म्हणून आम्ही ते आता डाऊनस्ट्रीम मेडीगड्डाच्या इथे धरण बांधणार आहोत जिथे की आपण गोदावरीतनं पाणी लिफ्ट करू शकतो. सो इफ यू कम्पेअर दीज टू, तर मेडीगड्डा कालेश्वरम प्रोजेक्टची स्केल ही इव्हन प्राणहिता प्रोजेक्ट पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे प्राणहितामध्ये वॉटर फॉर इरिगेशन वॉज 124 टीएमसी ऍज अगेन्स्ट इथे 169 टीएमसी.
त्याचा 16,40,000 एकर 7 जिल्ह्यांमध्येचा कमांड एरिया होता. तर मेडीगड्डा प्रोजेक्टचा 18,25,000 हेक्टर आणि 13 डिस्ट्रिक्ट्समध्ये. आणि बाकी पण म्हणजे पॉवर रिक्वायरमेंट हॅज गॉन अप, लेंथ ऑफ टनेल्स आणि फॉरेस्ट लँड, सबवर्जन, सगळी स्केल ह्या प्रोजेक्टची बदलली गेलेली होती. म्हणजे एक प्रोजेक्ट वर्क होत नाही म्हणून त्याच्यापेक्षा आणखीन जास्त मोठ्या स्केलचं कदाचित जास्त अनफिजिबल असलेलं आणखीन एक प्रोजेक्ट प्रपोज केलं जात होतं. तर हे ओरिजिनल जे प्रोजेक्ट होतं प्राणहिता चेवेला प्रोजेक्ट, ते इथे कुठेतरी प्रपोज होतं. ही वैनगंगा रिव्हर आहे आणि ही वर्धा रिव्हर आहे. ही मिळून प्राणहिता तयार होते आणि ही अशी गोदावरीमध्ये मिक्स होते. आणि आता नवीन जो बॅराज होता हा इथे गोदावरीमध्ये प्रपोज होता, जेणेकरून त्यातला जो इंटरस्टेट आस्पेक्ट आहे, जो खूप मोठं पॉलिटिकल कंटेन्शनचं हे आहे, ग्राउंड आहे, तर तो पूर्णपणे त्यातनं बाजूला होईल. आणि आता ह्याचाच पुढचा नकाशा इथे इलॅबोरेटेड आहे. तर हे जे 3 बराजेस जे प्रपोज्ड आहेत, तर हे पुन्हा अपहिल पाणी लिफ्ट करून प्रपोज केलेली ही स्कीम आहे. म्हणजे इकडनं अपहिल पाणी लिफ्ट करायचं अण्णाराम बराजमधून संदिल्ला बराजमध्ये आणि फायनली यल्लमपल्ली बराजमध्ये. हे असं सगळं अपस्ट्रीम हे करून पुढचा हा जो 13 डिस्ट्रिक्ट मधला कमांड एरिया आहे तो प्रपोज्ड आहे. तर आता आयडियली काय पुन्हा की ह्या नवीन प्रोजेक्टला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहे का, तर त्याच्या आधीच घाईघाईनी हे नवीन प्रोजेक्ट पण जे रिएंजिनियर्ड मेडीगड्डा कालेश्वरम प्रोजेक्ट होतं तेही त्यांनी तेलंगणा सरकारने घाईघाईनी इनॉग्रेट करून टाकलं कुठल्याही प्रकारचा क्लिअरन्स नसताना. 2016च्या ऑगस्टमध्ये ओरिजिनल जे प्राणहिता चेवेला प्रोजेक्ट होतं, ज्याचा स्कोप त्यांनी खूप कमी करून टाकला होता, ते पुन्हा एक्सपर्ट अप्रेझल कमिटीकडे आलं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी. आणि आम्ही त्याची पूर्ण हिस्ट्री जी आम्ही मॅप केलेली होती ती पूर्ण हिस्ट्री एक्सपर्ट अप्रेझल कमिटीला कळवली की हे प्रोजेक्ट ऍक्च्युली आधी मोठं त्याचा स्कोप कमी करून हे केलं गेलेलं आहे. मोठं जे प्रोजेक्ट होतं त्याच्यात ही व्हायलेशन्स होती, त्याच्यात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच्या आधीच झाली. ओरिजिनल कमिटीचे मेंबर्स बदलले गेले आणि मार्च 2017 मध्ये नवीन कमिटीनी TOR क्लिअरन्स ग्रँट केला या प्रोजेक्टसाठी. नोव्हेंबर 2017 मध्ये मेडीगड्डा कालेश्वरम प्रोजेक्ट पण ESCनी कन्सिडर केलं, त्यांनाही TOR ग्रँट केला गेला आणि डिसेंबर 2017 मध्ये घाईघाईनी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस ग्रँट केले गेले दोन्ही प्रोजेक्ट्सना. तर आपण बघितलं की पॉलिटिकल पुश जेव्हा असतो किंवा पॉलिटिकल प्लस हायड्रॉलिक ब्युरोक्रेसी ह्यांचा जेव्हा पुश असतो तेव्हा कशा प्रकारे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स प्रोसेसला काहीही फारसा अर्थ उरत नाही किंवा त्याचा एक फार्स बनून जातो. म्हणजे आता तुम्ही याच्यात पाहिलं की जो इंटरस्टेट ऍस्पेक्ट होता, ज्याच्यात पॉलिटिकल निगोसिएशन इन्व्हॉल्व्ह होती बिटवीन महाराष्ट्र आणि तेलंगणा, पर्यंत ती होती तोपर्यंत हे प्रोजेक्ट रखड धरणाची जागा नक्की नव्हती, धरणाची हाईट नक्की नव्हती. पण जेव्हा याचा इंटरस्टेट आस्पेक्ट काढून टाकला गेला, जेव्हा एक मेडीगड्डा प्रोजेक्ट म्हणून तेलंगणा सरकारचं प्रोजेक्ट म्हणून हे प्रोजेक्ट प्रपोज झालं, तेव्हा तातडीने ह्याला क्लिअरन्सेस मिळाले आणि हे प्रोजेक्ट सुरू पण होऊ शकलं. असं म्हणतात की एवढं सगळं आहे पण लोक विस्थापित होणार असतील पण अल्टिमेटली शेतकऱ्यांना पाणी मिळणार असेल तर वाय नॉट. तर मुळात अशा प्रकारची जी प्रोजेक्ट आहे ती डिलिव्हर बेनिफिट्स प्रॉमिस केलेले डिलिव्हर करणार का, इथपासनं हे आहे. तर आता ही जी डॅम्स हा एक फक्त टेक्निकल प्रोजेक्ट नाही आहे, कारण डॅम्स हा नदी सारख्या एका ओपन इकोसिस्टीमवर बांधला जाणारा प्रोजेक्ट आहे, ज्या नदीशी, ज्या धरणाबरोबर अनेक हजार लोक, लाखो लोक इंटरॅक्ट करणार असतात. आणि ह्याच्या प्लॅनिंग आणि ऑपरेशन फेज मध्ये खूप ज्या की इंटरफिअर करतात प्लॅनिंग, डिझाईन, कन्स्ट्रक्शन आणि ऑपरेशन
सगळ्या स्टेजेसमध्ये. आणि त्याच्यामुळे ओरिजिनली पेपरवर किंवा इंजिनिअरिंग आस्पेक्टनी जे प्रोजेक्ट प्लॅन होतं त्याचं प्रत्यक्ष कन्स्ट्रक्ट होताना ते नुसतं एक टेक्निकल प्रोजेक्ट म्हणून कन्स्ट्रक्ट होत नाही, तर एक सोशो टेक्निकल प्रोजेक्ट म्हणून कन्स्ट्रक्ट होतं. मग जे ओरिजिनल ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यापासून पुष्कळदा एक खूप मोठा प्लेअर आहे की ज्यामुळे ही बेनिफिट्स ओरिजिनल बेनिफिट्स डिलिव्हर न होता प्रोजेक्ट खूप आपल्या ओरिजिनल ऑब्जेक्टिव्ह पासून डिव्हिएट होतं. आणि म्हणून आपल्याला धरणं ह्या गोष्टीचा एक खूप मुळापासनं वी नीड टू रिथिंक अबाउट द डॅम्स आणि डॅम्स प्रपोज होण्याची, डिझाईन होण्याची आणि ह्या सगळ्या स्टेजेसचा आपल्याकडे आता असं होतं की पास्ट एक्सपिरियन्स जो आहे धरणं बांधण्याचा त्यातले कुठलेही लेसन्स आता जी प्रेझेंट धरणं बांधण्याची, डिझाईन करण्याची, इम्प्लिमेंट करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यात हे कुठलेही लेसन्स इंटिग्रेट केले जात नाहीत. आणि त्याच्यामुळे आहे तसंच कंटिन्यू राहिलाय. आणि मग जो मगाशी आपण जो ग्राफ बघितला की जरी प्रत्यक्षात केनाल इरिगेटेड एरिया मात्र कुठेतरी स्टॅग्नेट झालेला आहे, ते चित्र कुठेतरी दिस वॉज द केस स्टडी. थँक्यू सो मच अमृताताई. खूपच असा विरोध ही आपल्या पाठीवरची शाबासकी आहे असं म्हणून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. प्रेरणा, मला असं वाटतं 1 किंवा 2 प्रश्न आपण घेऊया, तर तू सांग कुठलं घ्यायचंय. येस. तर आता मी चॅटबॉक्स मध्ये आलेले पटकन 2-3 क्वेश्चन्स आहेत ते क्विकली विचारते. पहिला प्रश्न रुचा वैद्य हिने विचारलाय की इज देअर एनी कोरिलेशन बिटवीन अवेलेबल ग्राउंड वॉटर टेबल लेवल अँड बिल्ट डॅम्स. तर तुला याचं काही थोडक्यात उत्तर देता आलं? Can you repeat the question? Available Yes. groundwater. Is there any correlation between available groundwater table level and built dams? ओके, डेफिनेटली. कारण सरफेस वॉटर आणि ग्राउंड वॉटर हे खूप क्लोजली रिलेटेड आहे. सो एक फेनॉमिनन अशी असते की जिथे कॅनल्स आहेत आणि जिथे डॅम्स आहेत तर ते खूप जास्त ग्राउंड वॉटर रिचार्ज करतात. त्याच्यामुळे डॅम्स आणि कॅनल ह्याला लागून एक सर्टन बफर जो असतो तिथे ह्या कॅनलचं पाणी लीक होऊन ग्राउंड वॉटर तिथे रिचार्ज होतं. आणि बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये तर ही खूप टिपिकल केस आहे की कॅनलच्या अगदी लगत विहीर खोदायची आणि कॅनल वॉटर तिथनं एक्स्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे कॅनल वॉटर युज करायचे, पैसेही इरिगेशनचे द्यायला नाही लागत, प्लस आपल्याला पाणी पण मिळतं. दुसरं सरफेस आणि ग्राउंड वॉटरचं कनेक्शन असं आहे की धरणाचा यील्ड धरण प्रपोज करताना कॅल्क्युलेट केला जातो. पण असं बऱ्याचदा होतं की धरणाचं जे कॅचमेंट आहे तिथे काही कारणाने जर ग्राउंड वॉटर पंपिंग खूप जास्त वाढलं किंवा अशी काही झाडं लावली गेली निलगिरीसारखी किंवा ऊस ऊसासारखं पीक आहे जे खूप करतं, तर त्याचा परिणाम धरणाच्या यील्डवर होतो. म्हणजे धरणाचं ऍक्च्युली येणारं पाणीच त्या केसमध्ये आणि धरणाचं आहे. ओके. दुसरा प्रश्न अमृतदादानीच विचारलाय. इज इट रिक्वायर्ड फॉर ऑल द EIA रिपोर्ट्स टू बी अवेलेबल इन द पब्लिक डोमेन? येस, ऍब्सोल्युटली. कारण ते EIA रिपोर्ट सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन ऍक्सेस करून त्यांना ह्या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी ती एक संधी असते. सो हे कायद्याने मॅन्डेटरी आहे की ते EIA रिपोर्ट पब्लिक डोमेन मध्ये असणं गरजेचं आहे, पण ते नसतात आणि 2014 नंतर बऱ्याचदा नसतातच. ठीक आहे. आपल्याकडे अजून 5 मिनिटं आहेत. मी 2-3 प्रश्न क्विकली घेते. आपण जेवढे कव्हर करता येतील तितके करू. अमोल विचारतोय, मोठी धरणं बांधूनही सिंचनासाठी भूजलाचाच वापर जास्त होतो अशी आकडेवारी सांगते. मग मोठ्या धरणातलं पाणी जातं कुठे? प्रोजेक्ट प्लॅन करताना पाण्याचा वापर कशासाठी करायचा हे ठरवलं जातं का? आणि प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर पाणी वापरावर कोणती सरकारी यंत्रणा लक्ष ठेवते? सो हे बरोबर आहे की आकडेवारी सांगते की ग्राउंड वॉटरच जास्त युज केलं जातं. ह्याचं कारण आहे की धरण आणि धरणाच्या कालव्यांमध्ये येणारं पाणी
हे प्रत्यक्षात जरी खूप एका विशिष्ट कमांड एरियासाठी किंवा विशिष्ट नंबर ऑफ फार्मर्ससाठी त्यांना देण्यासाठी प्लॅन केलं गेलेलं असलं तरी पुष्कळदा असं होतं की हे खूप कमी लोकांच्या हातात कॉन्सन्ट्रेट होऊन जातं. आणि इस्पेशली जे अपस्ट्रीम कमांड एरियामध्ये राहणारे फार्मर्स आहेत ते खूप जास्त पाणी वापरतात विजविस त्याचे जे टेल एंड एरिया जो असतो धरणाच्या कमांड मधला तिथे लोकांना पाणी पुष्कळदा मिळत नाही. तर त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर यूज हा जास्त आहे. दुसरं असं आहे की धरणात कालव्यांमध्ये पाणी कधी सोडणार हे बऱ्याचदा इरिगेशन डिपार्टमेंट वर अवलंबून असतं. आणि पुष्कळदा असं होतं की धरणांची अवेलेबिलिटी म्हणजे पाण्याची अवेलेबिलिटी, मॉन्सून कसा प्रेडिक्टेड आहे किंवा गेल्या वर्षीचा मॉन्सून कसा झाला ह्या सगळ्यावर इरिगेशन डिपार्टमेंट ठरवतं की ह्या वर्षी पाण्याची किती रोटेशन्स द्यायची आणि किती पाणी हे करायचं. आता त्यामध्ये पुष्कळ कॉन्टेस्टेशन आहे. म्हणजे त्याच धरणाच्या पाण्यावर शहरही अवलंबून असतात आणि तेही आपला क्लेम हे करत असतात. आणि पुष्कळदा त्यांना ड्रिंकिंग वॉटर पर्पज म्हणून त्यांना प्रायोरिटी दिली जाते आणि शेतकऱ्यांचं पाणी त्यांना दिलं जातं किंवा इंडस्ट्रीजना प्रायोरिटी दिली जाते. तर ह्या सगळ्यामुळे जरी XYZ पाणी शेतकऱ्यांना प्रॉमिस्ड असलं तरी ते योग्य वेळी आणि तेवढं योग्य प्रमाणात पाणी त्यांच्या पिकांना लागेल तेवढं आणि हवं तेव्हा हे कॅनलमध्ये मिळेलच असं नाही. त्याच्या अगेन्स्ट ग्राउंड वॉटरचं काय आहे की जर तुमच्या इथे वॉटर टेबल चांगली असली, जर तुम्ही पंपमध्ये इन्व्हेस्ट करू शकत असलात आणि तुम्हाला वीज बिल परवडत असेल तर तुम्ही हुकमी पाणी देऊ शकता. जेव्हा पिकाला गरज आहे तेव्हा तुम्ही पिकाला पाणी देऊ शकता आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन ऍक्च्युली अश्योर्ड आणि जास्त चांगलं येतं. आणि म्हणून अशा केसमध्ये ग्राउंड वॉटरच प्रेफर करतो शेतकरी ओव्हर कॅनल वॉटर. आणि म्हणून ही आकडेवारी हे सांगते. आणि धरणातलं पाणी कोणाला द्यायचं आणि कोणी किती वापरायचं तर हे अल्टिमेटली आपल्या राज्य सरकारच्या हातात असतं. पण अगेन ह्याच्यात खूप जास्त कॉन्टेस्टेशन आहे, ह्याच्यात खूप ह्याला पॉलिटिकल अँगल्स पण आहेत आणि त्यामुळे ओरिजिनल जो प्लॅन असतो त्याच्यापेक्षा पुष्कळदा वेगळाच काहीतरी अलोकेशन घडतं आणि वेगळाच काहीतरी क्वांटिटीज ऑफ वॉटर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं. ओके. मंदार विचारतोय की विकास आणि पर्यावरण याकडे कसं पाहावं विशेषतः मोठ्या प्रोजेक्टच्या बाबतीत. रब्बी पिकांना पाणी, उत्पादन वाढ आणि फूड सिक्युरिटी यासाठी मोठे डॅम सोडून काही पर्याय आहे का? आय थिंक सेकंड प्रश्न जास्त स्पेसिफिक आहे तर त्याच्यावर जर तुला काही सांगता आलं तर. हा एक खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. आता म्हणजे जेव्हा आपल्याकडे ऑलरेडी 5,000 धरणं आहेत, 5,000 पेक्षा जास्त, तर तेव्हा जरा पर्याय शोधणं अवघड होऊन बसतं. पण ऍज फार एज माय अंडरस्टँडिंग गोज तर मला असं वाटतं स्मॉल स्केल आणि डिसेंट्रलाइज्ड इरिगेशनच्या मेथड्स ह्या दे वर्क बेटर ऍज अगेन्स्ट सेंट्रलाइज्ड इरिगेशन. तर आता हे कसं आहे, हा एक बॉल सेट रोलिंग असं आहे धरणं बांधणं की ऑलरेडी इट्स अ रोलिंग बॉल. तर ह्याला कसं थांबवायचं माहिती नाही. पण मला असं वाटतं ह्याला काउंटर करायला लोकल लेवलच्या ऍक्शन्स आणि लोकल लेवलला जास्तीत जास्त कुठेतरी वॉटरशेडची कामं करणं किंवा ग्राउंड वॉटर सॉइल वॉटर कन्झर्वेशनची कामं करणं हेच ह्याला एक उत्तर असू शकतं. पण आताची इन्व्हेस्टमेंट ट्रेंड जो आहे ह्याच्यातला म्हणजे बजेटरी अलोकेशनचा तो आता धरणं बांधून झाली, आता त्यांना रिहॅबिलिटेशन आणि रिफर्बिशमेंटसाठी पैसे असा त्याचा नवीन ट्रेंड आहे. सो ही इतकी मोठी यंत्रणा आहे की ह्याला थांबवणं मला नाही वाटत शक्य आहे. सो वन थिंग वी कॅन आस्क ऑर वी कॅन इन्सिस्ट की जी बांधलेली धरणं आहेत ती तरी तुम्ही योग्य प्रकारे ऑपरेट करा. हा एक आपला आग्रह असायला पाहिजे की ती तुम्ही कायद्याच्या चौकटीत आणि टेक्निकली साऊंड आणि सस्टेनेबल अशा पद्धतीने ऑपरेट करा. आणि दुसरीकडे आपल्या लेवलला आपण ग्राउंड म्हणजे डिसेंट्रलाइज इरिगेशन अधिकाधिक सक्षम कसं करू शकतो त्याहीकडे लक्ष देणं हे एक दुसरा त्यातला पर्याय आहे. मला असं वाटतं की बाकी अजून बरेच प्रश्न आहेत, पण आपण हवं तर अमृता इफ यू डोंट माइंड मी तुझा ईमेल आयडी शेअर करते आणि जर त्यांना कोणाला खरंच क्युरिओसिटी आहे किंवा या क्षेत्रात काम करायचं आहे तर तुम्ही नक्की अमृताला लिहून त्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता. मला एक शेवटचे 2 प्रश्न आहेत जे मलाच तुला विचारायचे होते. तर एक म्हणजे की तू
हाच प्रॉब्लेम स्टेटमेंट का निवडलास किंवा धरणांच्याच बाबतीत तुला काम करावं असं का वाटलं? व्हॉट मोटिवेट्स यू टू वर्क टुवर्ड्स दॅट? बापरे. ऍक्च्युली म्हणजे मी सुरुवात केली, म्हणजे माझा पाण्याशी किंवा वॉटर गव्हर्नन्सशी संबंध आला तो मी प्रयासमध्ये काम करायला लागले 2012 साली तेव्हा. आणि त्यानंतर प्रयास डिसॉल्व्ह झाल्यावर मी म्हणजे प्रयासमध्ये काम करत असताना मी सँडअपचे रिपोर्ट्स वाचले होते आणि ते किती थरली रिसर्च होते आणि ते किती साऊंड होते. तर आय वॉज व्हेरी व्हेरी इम्प्रेस्ड. आणि मग मला असं वाटलं की नाही, आपण ह्या संस्थेबरोबर काम करायला पाहिजे. जर आपल्याला आपला गाभा कामाचा रिसर्च हा वाटतोय, तर सँडअप बरोबर काम करून नक्की फायदा होईल. आणि म्हणून मी सँडअप बरोबर काम करायला सुरू केलं. आणि जसजसं मी ह्या विषयात खोल हे गेले तसतसं मला जाणवलं की धरण हे खूप मोठं इंटरव्हेन्शन आहे नदीमध्ये. आणि नदी किंवा रिव्हर बेसिन हे जे एक मोठं लँडस्केप आहे, त्या लँडस्केपमध्ये धरण हे खूप जास्त मोठं इंटरव्हेन्शन आहे. आता आपल्याला जाणवत नाही, पण 100 इयर्स डाऊन द लाईन, 200 इयर्स डाऊन द लाईन ह्याचे मॅसिव्ह परिणाम असणार आहेत. कारण आपण नदीचं वाहनच बंद करतो आणि नदीचं वाहनं हा नदीचा गाभा आहे आणि नदीवर पूर्णतः डिपेंड असं अख्खं ते बेसिन असतं. म्हणजे नदी ऍक्च्युली असं हे इट्स लाईक आर्टरी त्या पूर्ण प्रदेशाची. तर हे अंडरस्टँडिंग वाढल्यावर मग हळूहळू कन्व्हिक्शन पण वाढलं की नाही, ह्याच्यासाठीच काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि देन आय कंटिन्यू. मस्त, भारी. आणि लास्ट प्रश्न माझ्याकडनं की आपण जसं निर्माणमध्ये म्हणतो की सोशल वर्क पेक्षा सिस्टमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केलं पाहिजे, तर तुझं अख्खं प्रेझेंटेशन त्याचं खूप सुंदर उदाहरण होतं असं मला वाटतं. तर ज्या लोकांना या क्षेत्रात काम करायचंय, तर नुसतं 4 झाडं लावणं इज नॉट समथिंग कन्झर्वेशन. तर तू त्यांच्यासाठी ऍज अ फर्स्ट स्टेप किंवा ऍज अ प्रोबेबल प्रोजेक्ट असं तुला काही 1-2 वाक्यात सुचवता येईल का, की स्टार्टिंग पॉईंट काय असला पाहिजे किंवा जे खूप वर्ष काम करतात त्यांनी कुठल्या प्रोजेक्ट्सकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे असं? थोडं इलॅबोरेट करशील का प्रश्न अजून? हां, म्हणजे ज्यांना वॉटर कन्झर्वेशन किंवा वॉटर गव्हर्नन्स या एरियामध्ये काम करायचंय, त्यांनी फर्स्ट स्टेप काय घेतली पाहिजे किंवा हे पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा या प्रोजेक्ट्स बद्दल वाचलं पाहिजे किंवा जे ऑलरेडी या क्षेत्रात काम करतायत, तर तू या धरणावर काम केलं. पण असे बरेच वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत जे ऑनगोइंग असू शकतात, ज्यांच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि तिथे काम करणं लोकांनी म्हणजे करायला पाहिजे. तर असे काही तुझ्या डोक्यात प्रोजेक्ट किंवा पुस्तकं किंवा असं काही असतील तर तू सजेस्ट करू शकशील का? काही संस्थांची कामच मी म्हणेन की क्लोजली फॉलो करा. एक सँडअप आहे, दुसरं इव्मी नावाची संस्था आहे, पुण्याला सोपेकॉम नावाची संस्था आहे किंवा प्रदीप पुरंदरेंसारखे जलतज्ञ आहेत. तर ह्या काही लोकांची जर तुम्ही कामं क्लोजली फॉलो केलीत, तर ह्याचा आवाका कळायला पुष्कळ मदत होईल. आणि बाकी काही जे ऑल्टरनेटिव्ह मीडिया हे आहेत, जसं वायर आहे किंवा स्क्रोल आहे किंवा याही ह्याच्यात पुष्कळदा बिट्स अँड पीसेस मध्ये पाण्याबद्दल येतं. आणि काही पुस्तकं म्हटली तर रामस्वामी अय्यर नावाचे जे हे होते, ही वॉज अ ब्युरोक्रॅट, रिटायर्ड IAS ऑफिसर होते. तर त्यांची पुस्तकं खूप जास्त इन्साइटफुल आहेत. तर तेही वाचून आय थिंक इट विल बी युजफुल. थँक्यू सो मच. लास्ट फक्त की तू जर ईमेल आयडी सांगू शकलीस सगळ्यांना, तर ज्यांना पाहिजे ते नोट करून घेऊ शकतील आणि मग ते तुला प्रश्न पाठवू शकतील. माझा ईमेल आहे amrutapradhan@gmail.com. amrutapradhan@gmail.com. ठीक आहे. थँक्यू सो मच. मी अमृताला विनंती करते समारोप करायला. थँक्यू सो मच प्रेरणा. आणि अमृता, माय सिन्सिअर ग्रॅटिट्यूड की तुझ्यापासून आपण आजच्या आपल्या निर्मिती टॉक्सचा शुभारंभ करू शकलो. खूपच मस्त प्रेझेंटेशन होतं. कोविडच्यामुळे बरेच दिवसात फिजिकली भेट तर झालेली नाहीये, पण आज चेहऱ्यांनी तरी एकमेकांना भेटता आलं, त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि व्हेरी स्टडीड प्रेझेंटेशन. मला असंही वाटतं की अमृता ही आपल्यातल्या अनेकांसाठी ज्या प्रकारचं प्रोफेशनल आपण बनावं सोशल ऍक्शन करताना, त्याच्यासाठीचे अनेक चांगले गुण ह्या अमृताकडनं आपण शिकू शकतो असं मला वाटतं. म्हणजे तिला जे काही मी 15-16 वर्ष ओळखतो, तर आपल्या कामाच्या विषयी तिची असलेली विलक्षण तळमळ, त्याच्या बाबतीत असलेली सिन्सिरिटी, त्याच्यासाठी जे काही कष्ट आहेत ते घेण्याची तयारी, त्याच्यामध्ये एक्सलन्स यावा याचा ध्यास, या अशा इतर अनेक गोष्टी आहेत. किंवा अजून एक मुद्दा म्हणजे तिच्याशी जर कधी आर्ग्युमेंट करायची पाळी आली, येऊ नये तुमच्यावर, कारण तुम्ही युजली हाराल, पण शांतपणे लॉजिकने आपला मुद्दा कसा मांडावा, आक्रस्ताळ न होता, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी व्यक्तिशः तिच्याकडे
शिकण्याचा प्रयत्न करतो. तर मला खरंच मनस्वी आनंद आहे की आज आपण या टॉकची सुरुवात करू शकलो. मी परत एकदा माफी मागतो की आज हा जो मध्ये जो काही डिस्टर्बन्स काही लोकांकडनं झाला त्या बाबतीत. वी हॅड नेव्हर इमॅजिन की असं काहीतरी होईल. मला असं वाटतं की सगळीच ऑर्गनायझिंग टीम या अनुभवातून शिकेल आणि पुढच्या वेळेला असं काही होणार नाही याची आपण काळजी घेऊ. हा टॉक निर्माणच्या आपल्या युट्यूब चॅनलला देखील आता उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आज अटेंड केलेला आहे मी त्यांना विनंती करीन की तुम्ही त्या युट्यूब चॅनलची लिंक जी आहे त्या टॉकची ती जर तुमच्या मित्रांना पाठवली तर जे आज येऊ नाही शकले ते देखील पुढे बघू शकतात आणि याचा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. तर आजच्या आपल्या शुभारंभानंतर होपफुली पुढच्या 2 महिन्यात आपण एकदा परत निर्मिती टॉकसाठी भेटू. सगळ्या ऑर्गनायझिंग टीमचं, अमृताचं आणि सगळ्या ऑडियन्सचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. गुड नाईट. बाय. थँक्यू अमृत. थँक्यू सो मच.